डॉक्टर भाटवडेकर वाडी गिरगाव या ठिकाणी आलेले आहोत. भावना राजू गुप्ता या वहिनीला भेटणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. घ्या उखाणा. साजूक तुपात नाजूक चमचा, साजूक तुपात नाजूक चमचा, राजूरावांचे नाव घेते, आशीर्वाद असू दे तुमचा. काय सांगता? द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही मुलगी. नमस्कार. हा मुलगा. हो. आणि हे सगळे आमचे म्हणजे मी भिडे लॅब मध्ये जॉब करते तिकडचे स्टाफ आणि सगळे वाडीचे. नमस्कार. नमस्कार. वा वा. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? गिरगावातच. गिरगावात कुठे? हेच आईच. हे माझ्या आई वडिलांचं घर आहे. हो का? अच्छा. तुमचं बालपण कुठलं? लोअरपर्यंत. लोअर पर्यंत. शाळा कुठली? साईबाबा काळ चौकीला होती शाळा. साईबाबा पत. हा. अच्छा, तिथे होता तुम्ही? हो. बरं बरं बरं. आणि मग घरी कोण कोण होतं तुमच्या? आई वडील आता नाहीत, आई वडील नाहीत आता. बर. भाऊ आहे, वहिनी आहे आणि लहान भाऊ आहे. आपण काय करता? मी आता डायमंड करतो, डायमंड सर्व्हिसिंग. अच्छा अच्छा. आपण काय करता? मी भिडे लॅबोरेटरी मध्ये सर्व्हिस. कुठे झाली ओळख दोघांची? मी तिकडे जॉबला होती. कुठे? लोअर परेलला. मग तिथे हे काय करायचे? तिकडे माझी मैत्रीण राहत होती इराणी चाळीत. इराणी चाळी. हो. जिथे हे राहायचे. हो. मग तुम्ही मैत्रिणीकडे जात होता. मग काय झालं? मग काय झालं? मी विचारतोय काय झालं इराणी चाळीत? काय नाही, त्यांनी प्रपोज केला. तुम्ही? हो. इराणी चाळ म्हणजे काळा चौकीची? नाही, लोअरपर्यंतची. लोअर परेलची. तुम्ही कसं काय प्रपोज केलं? डायरेक्ट केलं आता. केलं? कसं डायरेक्ट प्रपोज? भीती नाही वाटली तुम्हाला? वाटली, हा. पण काय डायरेक्ट तर नाही बोलली नाही ती. नाही बोलली नाही. नाही, पण तुमच्याकडे बघत होती तेव्हा ती? बघत होती. काय हो? मैत्रिणीकडे जायचं आणि परत यायचं नाही, यांच्याकडे कशाला बघत होता? काय झालं? काय? आता मलाच विचारा. काय? कुठे? काय काय झालं? काय नाही झालं. काय? प्रपोज केलं, त्याच्यानंतर थोडस भीती वाटली तुम्हाला? मग लगेच होकार नाही दिला? कारण की इंटरकास्ट होती ना, त्याच्यामुळे थोडस भीती वाटत होती. घरून परमिशन मिळेल नाही मिळेल. बर. त्याच्यामुळे मग थोडे 1-2 दिवस घेतले. म्हणजे मी रस्ता चेंज केला. रस्ता? कुठल्या रस्त्यावर गेला? पाठच्या रोडने, म्हणजे आपलं पाठच्या स्टेशनच्या रोडने जायची. मग तुम्ही काय करायचे तिकडे? काय नाही, उभं राहायचो ते नाक्यावर. हा? नाक्यावर उभं राहायचो. नाक्यावर? हा. कशाला? वाट बघत. यांची? हा. पण ह्यांनी रस्ता बदलला होता. मग नंतर एक दिवस कळला की रस्ता बदललाय. मग स्टेशनला गेलो, उभं राहिलो. तुम्ही काय टीसी होता? स्टेशनला कशाला? भेटायला. अच्छा, भेटायला गेले. हा. मग भेटले त्या? हो. काय हो? हो. स्टेशनवर? मग काय झालं? मग काय, तिथे चालू झालं त्यांचं काय विचार, म्हणजे प्रपोज करणं चालू झालं. ते बोलतात की आपण असं असं एकत्र येऊया करून. हा, मग मी म्हटलं नाही, आमच्या घरातनं संमती नाही मिळणार. बरोबर. कारण की इंटरकास्ट आहे. मी आहे वैश्वाणी आणि ते गुप्ता वही आहे. हो. त्याच्यामुळे थोडस इंटरकास्ट होती, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होताच घरी. पण नंतर माझ्या घरातनं तयार झाले, पण त्यांच्या घरातनं तयार नव्हते. अरे काय उलटं झालं ते. उलट झालं पिक्चर? काय झालं? घरी कसं कळलं? पण कळलं, तिच्या मैत्रिणींनी सांगितलं. तुमच्या घरी? हो, वहिनीला. त्यांचं असं चालू आहे लफडं. लफड? वहिनी, हे काय लफडं करून ठेवलंय तुम्ही? काय हो, तुमच्या मैत्रिणीने सांगितलं त्यांच्या घरी? हो. मग तुमच्या घरी काय रागावले? हो. कोण? म्हणजे मोठा भाव होता ना. हा. भाव, वहिनी. मग काय झालं? काय नाही, भावाला आपल्या इथे चालत नाही जातीमध्ये. असं भाऊ बोलला? हा. हा. मग मी बोल मला तर तिच्याशिवर करायचंय. बरोबर आहे. आता आपण विचारलंय म्हटल्यावर हो. काय मागे हटायचं नाही. तुला करणार तर मी तिच्याशीच करणार. हे तुम्ही बोलले होते? हो. काय काय डेअरिंग प्रेम सॉलिड आहे. मग काय तुमच्या घरी काय झालं? काय नाही, आमच्या घरी नंतर तयार झाले. आधी आधी नव्हते. म्हणजे भावाने पण थोडस
मारझोड केली स्वाभाविक आहे की ना, नाही वाईट म्हणून. वाटणार ना. तर त्याच्यानंतर मग भाऊ काय म्हणाला की चांगला मुलगा आहे ना, मग करून द्यायला काय हरकत तेव्हा नाही तुम्ही काय करायचा नोकरी? डायमंड मध्ये. अच्छा, डायमंड मध्ये. अरे मग तुम्हाला हिराच मिळाला. हो. हो ना. मग आता 21 वर्ष तर झाली लग्नाला. किती? 21. मला काल परवा झाल्यासारखं वाटतंय. 21 वर्षापूर्वी लग्न झालं तुमचं 97 ला. 97. पण मग मला सांगा, तुम्ही होकार दिलेला होता त्यांना आधी? नाही, आधी 2-3 दिवस तरी आधी विचार केला, नंतर मग ते खूपच म्हणजे हे पाठी होते. हा. म्हणजे नंतर म्हटलं की होकार तर माझ्याकडनं होता, पण कसं थोडंसं भीती पण होती, घरच्या लोकांची, नातेवाईकांची, सगळ्यांची भीती होती. म्हणजे म्हटलं जे होईल ते होईल. मग तुम्ही होकार दिला. हो. पण मग होकार दिल्यावर टेन्शन नाही आलं? नाही, मग किती वर्ष असं होतं? काय नाही, एकच वर्ष. एकच वर्ष. हो, 96 ला मी तिकडे जॉबला होती. मग मग 97 मला ला सांगा, त्या वर्षभरात भेटण्याची ठिकाणं कुठली? काय थिएटर पिक्चरला बघणं, पिक्चरला जाणं. पिक्चरला कुठले कुठले बघितले तेव्हा? भरपूर बघितले. जुडवा बघितला, जुडवा जुदाई बघितला. लगेच? लग्नाच्या दिवशी खरेदी करायला गेलो आम्ही 29 तारखेला. 30 ला लग्न होतं. कधी? 29 ला? 29 ला खरेदी करायला खरेदी. गेलो. लग्न म्हणजे असं कोर्ट मॅरेजच केलं ना, तर नॉर्मल आम्ही खरेदी करायला बरोबर, गेलो. बरोबर. त्याच दिवशी आम्ही पिक्चरला जाऊन बसलो. कुठल्या? जुदाई. लग्नाच्या दिवशी जुदाई पिक्चर बघितला त्यांनी. पण वहिनी शांत आहेत ना हो पहिल्यापासून? अजिबात नाही, आता शांत त्यांना आहे. विचारतो मी, काय हो, नाही रागावतात? रागवतात ना प्रचंड? प्रचंड राग आला की एकदम भयंकर. का वहिनी एवढं का रागावतं? इतकं प्रेम केलं त्यांनी तुमच्यावर तरी सुद्धा. तुमचं गाव कुठलं? राजापूर. तुमचं? आमचा युपी आहे. युपीला राजापूर आहे. नाही हो, माझं मला वाटलं माझं अरे घर. मग तुम्ही, मी त्यांना विचारतोय गाव कुठलं, तुम्ही म्हणताय राजापूर. मला वाटलं असेल बाबा तिकडे, काय आम्ही गेलेलो नाही. नाहीये, हा? आम्ही गेलो नाही कधी. नाही कधी तिकडे गावाला नाही गेले कधी? लग्नानंतर 21 वर्षात एकदाही नाही गेले? नाही. शेवटी महत्वाचं काय, 21 वर्षाचा सुखाचा संसार, काही दिया परदेशच आहे तुमचं, हो की नाही? हो, हा? काय ती हो? स्टोरी आहे आमची. काय सांगता? तीच स्टोरी आहे सेम. हो. पण बरं वाटतंय ना आता? पण सगळे लाड पुरवतात, हो, तरी इतकं का चिडता हो त्यांच्यावर? चिड येते. कोणाची? कधी कधी हे वाटतं ना काय? की आपल्याला हेच मिळावं, तेच मिळावं. पण राग आल्यावरती हा कसा व्यक्त करतात? काय करतात? इकडे जा तिकडे जा इकडे जा. असं आहे. तुम्ही घरात वावर सुरू होतो तुमचा? हा? काय हो? आणि आदळआपट करतात? आता नाही, असं नाही, मग फेरा मारणार असं राग आले की. एरझाऱ्या घालता तुम्ही? घरातल्या घरात फेऱ्या मारता? का हो, का इतका राग येतो तुम्हाला? खूप राग येतो. अरे अरे, मग कमी करा ना. तरी आता कमी झालाय, कमी म्हणजे किती? थोड्या प्रमाणात. जेवढा राग पण आहे तेवढा प्रेमळ पण होती, तशी आहे. केवढं प्रेम आहे हो त्यांच्यावर? माझं पण आहे त्यांच्यावर. त्यांचंच नाहीये, जास्त कोणाचं आहे? दोघांचं सेम आहे. नाही, 50-50. त्यांचं जास्त आहे. काय हो, तुम्ही इतकं एरझाऱ्या घालून सुद्धा ते काय गप बसून असतं ना इथे? इकडेच बसतो. इथेच बसतात चकमाळ घेऊन. हा? पण छान. आता काय भविष्यात काय करायची इच्छा आहे? काय नाही, मुलांना चांगलं शिकवायचंय बस. हो ना, व्हेरी गुड. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी काय केलं पाहिजे स्वभावात? म्हणजे थोडा बदलाव बोलतो ना, थोडा केला पाहिजे. केला हा, पाहिजे. म्हणजे राग असतो ना, ते थोडा कमी केला पाहिजे. कंट्रोल केला. कंट्रोल केला पाहिजे. त्याच्यामुळे इतरांना सुद्धा हा, त्रास होतो प्रॉब्लेम होतो. आणि स्वतःला पण त्रास होतो. हो. बरोबर की नाही? मग आता कधी राग कमी होणार? होईल का? का जायच्या आधी मला पण चटका द्यायचा? नाही ना? नाही नाही. चला, याच नोटवर आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. 4 वस्तू म्हणजे एका मिनिटामध्ये घरात लपवलेल्या वस्तू शोधायच्या आहेत. बघूया 4ही वस्तू घेऊन येणार का. वेळ सुरू करतो. 1 मिनिटाची वेळ. जंगलचा राजा. आम्ही दोघा राजा राणी. 30 सेकंद झाली. 30 सेकंद राहिली. यदा यदा हि धर्मस्य. 10 9 आंधळ दळतय, कुत्र पीठ खातय. 7 6 5 4 3
वहिनी अभिनंदन, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग कमी करायचा. नक्की. माझ्या येण्यामुळे एवढं होईल. होईल. राजापूरवरून आलोय समजा पाहिजे तर. हं? हो. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करणार? ते असं करता मग कमी चिडतात बोलतात त्या. ते, कमी बोलतात. म्हणून सगळं ह्या चिडतात. कळलं का तुम्हाला? काय हो काय बोलणार आता. बोलणार? हा. बरं, आता मी तुमच्यावर कुठले कुठले आरोप केलेत ते बोलूया. तुम्हाला राग पटकन येतो. मोबाईलवर तुम्ही खूप बोलता असा आरोप आहे. मान्य आहे? हो. सकाळी तुम्ही लवकर उठत नाही असं म्हणणं आहे. मी उशिरा उठता असं नाही म्हटलंय. आरोप मान्य कधी आहे? कधी कधी उठते लवकर. उठते कधी कधी. वर्षातून एकदा. मिस्टरांबरोबर खूप भांडता तुम्ही. नाही, एवढं पण नाही. रोज रोज काही घरात भांडणं नसतं. हा आरोप कधी- कोणी केलाय माहितीये तुम्हाला? काय माहित. कोणी केला असेल असं वाटतं? नाही माहित. आणि ह्यानी केला असेल तर? नाही, त्यांनी नाही केलाय. बघूया पुढचा आरोप कोणाला. तुम्ही कंजूसपणा खूप करता. अजिबात नाही. ह्याच्यापैकी कोणीतरी लिहिलंय एक रिटर्न मध्ये, मोबाईलचा वेळ फार आहे तुम्हाला. आहे. आहे ना? राज कोण राज? त्याला सतत तुम्ही ओरडता असा आरोप आहे. कोणीतरी ऐकत केला. नाही म्हणून ओरडते. काय रे? हा, तुम्हाला तयारी करायला खूप वेळ लागतो. हो. हा, आला. कोणी आरोपच केला नाही. काय दहशत आहे बघा. हे बघा वहिनी, काय चिडत असाल तुम्ही. पेन पण उठलं नाही. काहीच नाही. गाडी चालवताना बांगड्यांचा आवाज जास्त करता. हे काय आहे? मग बांगड्या हातात जास्त असतात ना, मग आवाज येणारच. तुमच्या गाडीला हॉर्न नाही आहे? हो नाही. मग मला वाटलं गाडी पुढे ट्रॅफिक झालं की गायब गाड्या. वहिनी, काय आरोप आहे तो? हे सगळे आरोप केले. काय म्हणणं आहे तुम्ही? काय नाही. हाय मान्य काय. आहे? हो. सगळं मान्य आहे. हम्म. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? नाही तिने हा. थोडा राग कमी केला पाहिजे. राग कमी केला पाहिजे. आणि अजून बस तेवढंच, बाकी काय नाही. राग कमी केला की सगळं बरोबर होईल. बरोबर होईल. हम्म. बघा हो, किती कळवळून बोलतायत ते. आता चित्र काढायची आहेत तुम्हाला. मुंबईत कमीत कमी 80% दुकान आहेत. बरोबर काढताय तुम्ही. तुम्ही ओळखा ना? कणी सने सने काय सने? आता लिहा इकडे, गुप्ता चना मार्ग. असा गुप्ता चना भंडार. हे घ्या, पहिलं बक्षीस मिळालं. आता दुसरं चित्र कोण काढणार? नवरा हिऱ्यासारखा आहे. बक्षीस मिळवून दिलं. द्या त्याला बक्षीस. आता हे चित्र कोण काढणार? काढा खाली, लगेच काढा. अभिनंदन. अरे वा. वहिनी, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. Thank you. घ्या घ्या घ्या. अभिनंदन. या दोघांबद्दल सांगा ना, बोला. भावना खूप डिटरमाइंड आहे. तिला खूप अम्बिशन असतात. हे करीन ते करीन. बर. सकाळपासून ती अशी नुसती हे उत्साही असते. असते. हा, की मला खूप सगळं करायचंय. आणि मुलांना पण तिच्या असतात. म्हणजे ते हुशार आहेत दोघ जण. मुलंही हुशार आहेत. आणि म्हणजे कलेमध्ये चांगले आहेत दोघ जण. वा. अजून कोण बोलणार?
मी भावनाची मैत्रीण आहे हा. आणि ती फार हार्डवर्किंग आहे. कारण हे रिअली सांगायला हवंच आहे. आणि त्यानंतर पटकन मदत करते सगळ्यांना. ऑलवेज मदतनीस आहे ती. बरोबर. बोला. भावना मॅडम आहेत ना, जरा त्यांना सांगायचं आहे, मला एवढंच सांगायचं आहे की मुलांवर कमी चिड. बिचारे एवढे ते सकाळी कॉलेजला जातात येतात, त्यांच्यावर नुसती काय कुठे आहेस काय, हा जर असं बाहेर गेलं की हा तुला तुझे तंगड तोडीन तू घरात येणार. तर हे वाक्य तिचं पहिलं फेमस आहे. तुमची पोल्ट्री आहे का स्वतःची? का असं करता हो? राग कंट्रोल होत नाही काय त्या मुलांचा? बिचारी कोकरं बघा कशी बसतात दहशती खाली. पण त्यांचं जे म्हणणं आहे ना की मुलांवरती राग तुम्ही खूप करता, तसं करू नका. का एवढी काळजी घेता दोघांची? भीती वाटते. कसली भीती वाटते? कुठेही म्हणजे काही आजचा म्हणजे जमाना बरोबर नाहीये. म्हणजे काही आता मुलगा तर अजिबातच ऐकत नाही, मुलगी तरी ऐकते की बाबा ती व्यवस्थित आहे अभ्यासात पण. आणि आता लास्ट इयरला आहे, TY बॅफला आहे ती खूप हुशार आहे. पण ह्याच थोडस कुठे भीती जातो, वाटते. मित्रांबरोबर जातो, कुठे जातो. करू नको, आईला काळजी असते, कळलं का? Very. अजून कोणी बोलणार आहे का? खूप मेहनती आहे. हं. म्हणजे दिवसभर कामच करत असते ती. अच्छा. आणि सगळ्यांना कोऑपरेट करणारी. मुलांकडे द्या त्यांच्या. बोला. तिने तिचा राग थोडा कंट्रोल करायलाच हवा. पण रागामध्ये जेव्हा ती समोरच्याला बोलते तेव्हा ते समोरच्याला हर्ट होईल असं वर्ड यूज नको करायला. बस एवढंच आहे. खूप महत्वाची गोष्ट लेकीने सांगितली. हो नक्की. मुलाचं काय म्हणणं आहे? फ्रीडम दिला पाहिजे. फ्रीडम. हेच आहे त्याचं. मी जाते, बॅग आहे याची. आहे? भरूया. एकदा भरली पण होती बॅग. हो. हो. काय फ्रीडम म्हणजे काय पाहिजे तुला सांग? अजून लहानच समजते मला म्हणून. तू कितवीत आहेस? 12वी. अजूनही लहानच आहेस ना. हा, हा. आईसाठी लहानच असतं बाळ. आणि आईला काळजी असते ना, त्या काळजीपोटीच आई बोलते. आई काय तुझी दुश्मन आहे का? नाही ना. आज जग इतकं बदललेलं आहे, त्या बदललेल्या जगामध्ये कुठेतरी तू भरकटू नयेस याची काळजी वाटते ना त्या माऊलीला, म्हणून ती बोलते. तू कसा विश्वास देशील आईला की जेणेकरून आई चिडणार नाही? तुझी जबाबदारी आहे. आई सुद्धा दिवसभर काम करते, बाबा सुद्धा काम करतात. मग मुलगा म्हणून तुझी जबाबदारी आहे की त्यांना तो विश्वास देणं, त्यांचं ते रागावणं चिडणं कमी होण्यासाठी मदत करणं. काय करणार उद्यापासून स्वतः? तू सांग मला, चल टीव्हीवरती आज, की उद्यापासून स्वतःमध्ये तू काय बदल करणार? तिच्या मनासारखं वागेल. नक्की. हो. बघा, हा. खूप कठीण आहे, पण हे जर केलंच ना तर त्याच्यासारखा दुसरा आनंद तुला आयुष्यात कुठलाच मिळणार नाही. लक्षात ठेव. तुला खूप शुभेच्छा. एवढं कर, बघ भविष्यात प्रगती पथावर जातोस की नाही. चला, या दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागायला आहे? सगळ्यांची. माझ्या हातून काही चूक होत असेल तर मला माफ करावं. तुम्ही? मी पण माफीच मागतो. काय याच्याकडून खूप काय चुकी झाली असेल तर माफ करावं. आणि धन्यवाद. जे मंडळी आलेत आजूबाजूवाले त्यांचे धन्यवाद. तुम्ही? सगळ्यांना. सगळ्यांना. हो. चला, काय बघितलं कशा गप्पा झाल्या. आज मुलांनी ठरवलेलं आहे उद्यापासून स्वतःच्या वागण्यामुळे घराला कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचा तो वागणार. आणि तीही इतक्याच जबाबदारीनं मुलगी सुद्धा वागणार आहे. आणि आईचा राग कमी करण्यासाठी दोघे मदत करणार आहे. चला, हीच गोष्ट आहे. घरात सुख समृद्धी आनंद नांदू दे, सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि उत्तरोत्तर या घराची प्रगती होऊ दे, हे त्या स्वामींच्याच चरणी मागणं करतो. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला देतो. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा हा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.